नमस्कार, मी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष अजित कुलकर्णी. समीना बागवान नावाची जी महिला होती, त्या महिलेला 2-3 दिवस गोलचावडी सोलापूर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं. ऐन वेळेस तिथल्या डॉक्टरांनी, जे स्वतः प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा चालवतात आणि त्यांच्या इकडे शासनाचे म्हणजे सोलापूर महानगरपालिकेकडून सुद्धा पगार घेतात, अशा पद्धतीने इथं आरोग्य अधिकाऱ्यांचं आणि तिथल्या आरोग्य सेविकांचं किंवा तिथल्या डॉक्टरांचं कामकाज चालू आहे. असं असताना आम्ही म्हटलेलं आहे की अचानकपणे त्यांनी सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जावा. सिव्हिल हॉस्पिटलला ज्यावेळेस ॲडमिट केलं त्यावेळेस जास्ती ब्लड गेल्यामुळे अचानकपणे कुठली तर एखादी नस तुटली असं इथल्या डॉक्टरांचं म्हणणं आलं आणि बाळ आणि आई दोघंही मयत झालेले आहेत. या सर्वस्वी जबाबदार तिथले जे गोलचावडीचे डॉक्टर आहेत आणि आरोग्य अधिकारी आहेत. तर यापूर्वी सुद्धा अशाच एका प्रकारच्या संदर्भात मी साहेबांना निवेदन दिलं होतं, आरोग्य अधिकाऱ्यांना, स्वतः प्रहारच्या लेटर पॅडवर. त्याची सुद्धा त्यांनी चौकशी केलेली नाही. किती निष्क्रिय हे लोक आहेत हे या माध्यमातून किंवा या प्रकरणातून दिसून येतं. यापुढे कुणाचाही जीव जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांच्या कुटुंबांना विचारून पुढचा जो काही निर्णय आहे, जोपर्यंत या संबंधितावर गुन्हा दाखल होत नाही किंवा आम्हाला आश्वासन मिळत नाही, आयुक्तांकडून आरोग्य अधिकारी इथं आले होते, आता आयुक्तांना भेटतो म्हणून गेलेले आहेत. आम्ही दिलेल्या पत्रावर त्यांनी काय चर्चा करतील काय नाही त्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे फार गरजेचं आहे. गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही यापुढे मग आक्रमक पवित्रा घेणार आहोत. धन्यवाद. मेरा नाम मोहसिन मैदरकीकर है, सोलापुर शहर एमआईएम युवक अध्यक्ष. और मैं तकरीबन जो है ना, ये जो गोलचूड़ी दवाखाने के बार बार तकरार जो है, मैं उस मोहल्ले में रहने की वजह से बार बार मेरे पास आते थे. इससे पहले भी वहाँ पर जो है ना बहुत सारे पेशेंटों को इसी तरह प्रॉब्लम होते हुए पेशेंट का एक्सपायर हुआ. और कुछ तो गलतियाँ वहाँ के डॉक्टर्स और वहाँ के वैद्यकीय अधिकारी जो दवाखाने में, जो गोलचूड़ी दवाखाने में रहते हैं, वो अचानक कहते हैं कि तुम्हारे पेशेंट की यहाँ पे डिलीवरी नहीं होती, सिविल को लेकर जाओ. तो रात में 2-2:30 बजने के बाद जो है वहाँ पर एम्बुलेंस की सुविधा भी नहीं है. एम्बुलेंस की सुविधा नहीं है. रात के 2:30-3 बजे जो है वहाँ पर एम्बुलेंस मिलती नहीं है और वहाँ पर रिक्शा भी नहीं मिलती है. तो हमारे गली के बहुत सारे नौजवान लड़कों को हमने गाड़ी पर बैठाकर डिलीवरी के पेशेंट को सिविल में भेजा. और कुछ हादसे तो ऐसे हुए कि बच्चों को जब डिलीवरी होने के बाद जब ग्लास में रखने की जब ज़रूरत होती है तो वहाँ पर ग्लास का भी सुविधा नहीं है. और वहाँ की जितने भी स्टाफ है सब एकदम निष्काळजीपणे से कामकाज करते हैं. तो मैं आयुक्त साहब से यही रिक्वेस्ट करता हूँ कि आप जो है गोलचूड़ी दवाखाने पर वहाँ के जितने भी स्टाफ है उनके ऊपर सख्त कार्रवाई करो. और जो आज जो समीना बागवान, जो ये पेशेंट का इंतकाल हुआ है, मयत हुई है, उसके साथ उनके बच्चे की भी मयत हुई है, इनको इंसाफ देने की आपसे ये गुजारिश करता हूँ. अगर इनके ऊपर अगर इंसाफ नहीं होगा, अगर ये मयत के ऊपर इंसाफ नहीं होगा तो प्रहार संगठन और एमआईएम पार्टी जो है आयुक्त के ऑफिस के सामने आकर धरना आंदोलन करेंगे. तुम्ही तुमच्या ह्यांना पाठीशी घालू नका. तुम्ही ती भूमिका आता बजावला. तुम्ही ती भूमिका बजावला. नाही तसं तुम्ही यांच्या ठिकाणी राहून विचार करा साहेब. आमची विनंती एवढीच आहे की यांच्या ठिकाणी राहून विचार करा की उद्या जर माणूस म्हणून सांगतोय तुम्हाला, आता अनुभवी माझं सोडा, मी राहतो इकडे विजापूर रोडला, अनुभवी माणूस 2-2:30 वाजेपर्यंत रात्री मी बसतो, किती लोकांना आणून सोडला. अनुभवी आखोत एका हात सांगितले त्यांनी. एक गोष्ट आहे, या पेशंटची चौकशी ही मागणी, त्या 2 भाग वेगळा आहे. या गोष्टीचा आधार घेऊन आपण त्याचा लढा देऊ आणि त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स मिळवण्याचा किंवा जे वैयक्तिक जे काय तिथं गरज आहे याबाबत ते आपण करायला करू ना. पण आता तो या घटनेशी निगडीत धरून नका. आपण तिथं ॲम्ब्युलन्सची सुविधा आता हे झाल्यावर करणार ना, ॲम्ब्युलन्सची सुविधा करणार, तिथं स्टॉप चेंज करून मग चांगली सुविधा करणार. पेशंटचे जीव घेऊ शकतात. आम्ही त्यांना कळवलेलं, लेखी कळवलेलं. हलगर्जीपणा असेल तर त्याच्यातल्या चौकशीतनं आपण काय कारवाई करायची करणारच आहे. पण आज आपण जे इथं विनाकारण काय गोष्टी आपण हे करतोय तर त्या गोष्टी आपण शांततेनं निवेदन देऊन करू शकतो. आणि त्याच्याबरोबर आतापर्यंत आम्ही नव्हतो, आता आम्ही तुमच्या बरोबर आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करू ना.
अजून डॉक्टरांना काय म्हणले की सगळे निवेदन आहे, 3 निवेदन आहे ॲम्ब्युलन्स सुविधा करून देण्याबाबत नाही. आणि डॉक्टर काय सांगितलं अचानकपणे? डॉक्टर रात्री 2-2:30 वाजता जे आहे ना तिथं पेशंट आल्यावर तिथं बसतो आम्ही सर्व लोक आमची मित्रमंडळी तिथंच बसतो, तिथंच ऑफिस आहे आमचं. आणि रात्री 2-2:30 वाजता पेशंट जरी तिथं आलं रात्री अचानक सांगते की आमच्याकडे डिलिव्हरी होत नाही, तुम्ही घेऊन जावा. आमचे मित्र आमचे गल्लीतले पोरं गाडीवर बसून पेशंटला आणून सोडलेले. रात्री ॲम्ब्युलन्स असत नाही तिथं आणि रिक्षा पण भेटत नाही 2-2:30 वाजता.